नमस्कार, मी आहे प्रदीप आणि मी आज आहे किल्ले धारूर पोलीस स्टेशन या ठिकाणी. काल दुपारी पाडी दैपळ या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आहे. धनवे नावाचे एक व्यक्ती, त्यांचा एक अज्ञात व्यक्तीने मर्डर. अरे नुसत्या तोंडावर मारलंय राव. हे मारण्याची काय पद्धत आहे वय? हा, माणूस नाका तोंडातून रगत येऊस तर मारलंय राव. काय हातावर सुद्धा मारय राव. काय असं मारलंय माईला तिच्या. केलेला आहे, परंतु ते नाव निष्पन्न झालेले आहेत. आपण त्यांचा मुलगा जो आहे त्याच्याशी आपण बोलूयात, काय प्रकार आहे. भैया, तुझं काय नाव आहे? आदित्य शरद धनवे. काय म्हणजे नेमकं प्रकार काय घडला आहे? म्हणजे ते आमच्या रुई रुई फाटा आहे ना, तिथून माझ्या वडिलांना यांना सकाळी घेतलं. कोणी घेतलं? कमलाकर मस्के यांना, कोपट डोंगरे, नंतर शेषेराव मस्के, रणजित मस्के यांना घेतलं. आबासाहेब मस्के यांना नेलं. म्हणले चला आपल्याला जायचं काम आहे थोडं. मग ह्याला आणलं, दहीपळला आणलं. दहीपळला आणल्यानंतर मग त्यांना ते हॉटेलमध्ये नेलं. बार शॉप आहे साईडला एक, तिथं नेलं. नेल्याच्यानंतर महाग बाज वगैरे टाकायचं, हाडी वगैरे आहे, तिथं नेऊन वडिलाला हाणमार केली. हाणमार करून पुन्हा नंतर त्यांना वडीत घरात नेलं. घरात नेऊन मारलं त्यांना, लाथा बुक्या वगैरे. म्हणजे काल तुमच्या वडिलांना ती मारहाण झाली आणि त्यांचा जो मृत्यू झाला तो त्या जागेवर झालता का दवाखान्यात कुठं नेल्यानंतर झाला? नाही, त्याच जागेवरती झालं. म्हणजे ऑन दी स्पॉट त्यांचा मर्डर केलेला आहे तो जागेवरती. आता तुम्ही जे पोलीस स्टेशनला आलात, FIR दाखल केलेला आहे. किती व्यक्ती आहेत? 4 व्यक्ती आहेत. 4 व्यक्ती. तर अंत्यविधी झालेले का तुमच्या वडिलांचं? नाही झालं का? अजून ते पोस्टमार्टम करायचं आहे. बरं, कधी करणार आहे अंत्यविधी? आताच नाही करायची, इथं आल्यानंतर इथं मौत टाकायची. अजून आम्हाला हेच भेटलं नाही. यांच्या नातेवाईकाचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आरोपी सापडत नाहीत आणि त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही धारूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही त्यांची डेड बॉडी इथं ठेवूत आणि तोपर्यंत आम्ही त्यांचा अंत्यविधी करणार नाहीत. तर काल जो धुनकोड पहाडी दरपळ धुनकवडी या परिसरामध्ये जो मर्डर झालेला आहे त्या संदर्भामध्ये आदित्य धनवे जो आहे, त्यांचा मुलगा जो आहे, त्यांच्या वडिलांचा तो मर्डर झालेला आहे. तर यांचे नातेवाईक व सर्व परिवार, मित्रपरिवार यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत हा आरोपी, या गुन्ह्यातील आरोपी पकडले जात नाही तोपर्यंत आम्ही धारूर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे शव, डेड बॉडी ठेवूत आणि तोपर्यंत आम्ही यांचा अंत्यविधी करणार नाहीत. पाहूयात पुढील परिस्थिती काय आहे.